दूध और दही पसंद करने वालों के लिए यह चौंकाने वाली खबर है। नागपुर के दही बाजार में अन्न एवं औषधि प्रशासन विभाग ने बुधवार को बड़ी कार्रवाई करते हुए घटिया और संदिग्ध दही की भारी खेप पकड़ी है। गुप्त सूचना के आधार पर एफडीए की टीम ने दही से भरे एक ट्रक की जांच की। जांच के दौरान 277 टीन में भरे करीब 4,431 किलो दही जब्त किया गया, जिसकी बाजार कीमत लगभग 1,77,000 रुपए आकी गई है। जांच में खुलासा हुआ कि यह दही जबलपुर की केसरवानी डेयरी से राजकुमार गुप्ता द्वारा नागपुर भेजा गया था। हैरानी की बात यह है कि न तो दही ढुलाई की अनुमति थी और न ही पैकिंग मानकों का पालन किया गया था। दही को जंग लगे टीन के डिब्बों में लाया जा रहा था, जो स्वास्थ्य के लिए बेहद खतरनाक और कैंसर जैसी बीमारियों का कारण बन सकता है। एफडीए टीम ने मौके पर दही के सैंपल लेकर जांच के लिए भेज दिए हैं। रिपोर्ट आने के बाद दोषियों पर कड़ी कार्रवाई की जाएगी। फिलहाल पूरा माल सीज कर नष्ट करने की प्रक्रिया शुरू कर दी गई है। आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की आज दही बाजारमध्ये एक दहीचा ट्रक येणार आहे, ज्याच्यामध्ये जे दही आहे ते स्टोरेज कंडिशनचं पालन न करता आपल्या उघड्या परिस्थितीमध्ये विना कोणत्याही त्याच्याकडे खरेदी बिल किंवा विक्री बिल नसलेलं दही येणार आहे आणि ते असं सडलेल्या गंज लागलेल्या डब्यांमध्ये ते साठवलेलं आहे, अशी आम्हाला एक टीप मिळाली। त्यानुसार मी आणि माझे सहकारी श्री वाकडे साहेब आम्ही सकाळी 6 वाजेपासून गाडीची वाट पाहत तिथे दही बाजारच्या परिसरामध्ये थांबलो। त्याच्यानंतर जवळपास 8-8:30 वाजता ही गाडी आली। ती गाडी आम्ही पकडली, तिथे गाडी थांबवली आणि त्या गाडीला पुढील कारवाईसाठी आम्ही आमच्या ऑफिसला घेऊन आलो। त्याच्यानंतर ही जी गाडी आहे अधिक माहिती घेतली असता ही गाडी श्री राजकुमार फुलचंद गुप्ता केशरवानी डेअरी जबलपूर याची आहे। ती व्यक्ती जबलपूरहून इथे दही पाठवते दही बाजारामध्ये आणि दही बाजारामध्ये ते माल तो डिस्ट्रीब्यूट होतो सर्वांना आणि मग इथला विकला जातो। हा एकूण जो आहे ते 277 टीन मध्ये दही आहे, जे रस्टेड टीन आहेत। त्याची स्टोरेज कंडिशन पण बरोबर नाही आणि ते अप्रमाणित असल्याचा आम्हाला संशय आहे। त्याच्यामुळे हा जवळपास 4,432 किलो जो दही आहे तो आम्ही आता त्याचे सॅम्पल घेतलेले आहेत। सॅम्पलचे याला पाठवले, अनालिसिसला पाठवलेले आहेत सॅम्पल। श्रीमती फाळके मॅडम आहेत, त्यांनी सॅम्पल घेतलेले आहेत, ते अनालिसिसला पाठवले, त्याचा रिपोर्ट येईल। पण हा माल जो आहे तो त्याच्या जे कंडिशन्स आहेत कायद्यामध्ये दिलेल्या कंडिशन्सला मीट करत नाही, त्याच्यामुळे हा माल आम्ही तात्काळ डंपिंग यार्डला नष्ट करणार आहोत। याच्यामध्ये अन्न सुरक्षा कायद्याचे भरपूर कलम लागतात, कलम 26 लागते, कलम 27 लागते, कलम 31 लागते, कारण याच्याकडे अन्न पदार्थ वाहतूक करण्यासाठी कोणताही लायसन नाही, फूड अँड ड्रगचा कोणताही लायसन नाही त्याच्याकडे, ते एक याचं कलम लागते। बाकी अन्न सुरक्षा व मान्यता कायद्याच्या विविध कलमांनुसार त्याच्याविरुद्ध कारवाई घेतली जाणार आहे।